नमस्कार, मी मनुश्री पाटील। आम्ही मतदार या शो मध्ये सध्या आपण आहोत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये। सध्या इथले विद्यमान खासदार आहेत ते म्हणजे गजानन कीर्तिकर आणि यावेळी शिवसेना भाजप युतीने सुद्धा गजानन कीर्तिकर यांना पुन्हा एकदा चान्स दिलेला आहे। पुन्हा एकदा ते युतीचे उमेदवार आहेत। तर दुसरीकडे गुरुदास कामत यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा काँग्रेस राष्ट्रवादीने संजय निरुपम यांना दिलेली आहे। त्यामुळे प्रामुख्याने लढत गजानन कीर्तिकर आणि संजय निरुपम यांच्यामध्येच दिसून येते। या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं सुरू आहेत। त्याचबरोबर गोरेगाव अंधेरी यासारख्या रेल्वेचा प्रश्न सुद्धा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे। पुनर्वसनाचा तर इश्यू आहेच। हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही थेट मतदारांकडे जाणार आहोत। काही मतदार आहेत ते इथल्या विद्यमान खासदारांबाबत खुश आहेत का, हा प्रश्न आम्ही त्यांना विचारणार आहोत। बघूया नेमका मतदारांचा काय कौल आहे आणि कोणाच्या बाजूने ह्या मतदार यंदा निवडणुकीला मत देताना दिसतील। चला तर मग फक्त उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या मरोळ भागात आपण आलेलो आहोत। मरोळमधल्या चर्च रोड इथे आपण जर बघितलं तर इथे सगळ्यांची वस्ती आहे। हिंदू लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत, त्याचबरोबर ख्रिश्चन पारशी लोकांची सुद्धा वस्ती आहे। त्यामुळे साधारण जर या मतदारसंघाचा आढावा घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपण आलंच पाहिजे। लोकांचा नेमका काय कल आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आम्ही मतदार या शोमध्ये। काही दादा आपल्या बरोबर बसलेले आहेत। या भागातल्या नेमक्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? तुम्ही बसा बसा। समस्या काही महत्त्वाच्या नाहीत। पाण्याची समस्या आहे, रोडची आहे, पण साहेबांनी बरीच कामं केली तिकडे। विशेषतः म्हणून मुस्लिम समाजासाठी ते रिकमेंड केलेलं आहे हज कमिटीचं परराष्ट्र मंत्रालयाला, ते एक चांगलं काम आहे। आणि रेल्वेच्या हिशोबात त्यांनी रेल्वेचे प्लॅटफॉर्म वगैरे जे त्यांचं पण उल्लेखनीय काम आहे। आणि विशेष म्हणून पाईपलाईन आहे ना तुमची तानसा पाईपलाईन, तिथे स्लमची जी झोपडपट्टी होती त्यांना शिफ्टिंग केलं त्यांनी 6 म्हणजे कायमस्वरूपाचं त्यांनी त्यांना तिथे घरं वगैरे दिलेत। अशी बरीच कामं त्यांची उल्लेखनीय आहेत। पण मग काय वाटतंय, जर कोण नवीन जो कोणी खासदार येईल त्याने नेमकं निवडून आल्यावर कोणती कामं करावी तशा तुमच्या अपेक्षा आहेत? आता आमच्याकडे गजाभाऊ नेहमी कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात, म्हणजे लहान सहान कार्यक्रमाला येतात सुद्धा। आणि ही वेल नोन आवर प्रॉब्लेम्स, त्याच्याकडनं अपेक्षा आहेत आम्हाला की त्यांनी ती आमची कामं करावी। त्या भागामध्ये आपण आलेलो आहोत। या भागात अगदी मिक्स अशी कम्युनिटी आहेत, म्हणजे मुस्लिम आहेत, पारशी आहेत आणि हिंदूंची सुद्धा कम्युनिटी आहे। पण एक वैशिष्ट्य आपण बघितलं तर सेनेच्या कामाबद्दल मात्र समाधानी इथे लोक दिसलेले आहेत। आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। एक दादा येतात। दादा, काय नेमकं सांगाल, या भागातल्या नेमक्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? या भागातल्या समस्या जर बघितलं थोडा डेव्हलपमेंटच्या समस्या आहेत। ट्रॅफिकचा सामना लोकांना करावा लागत आहे, कारण मेट्रोचं काम चालू असल्यामुळे बऱ्याचशा ट्रॅफिकच्या समस्या या निर्माण होतात, त्यानंतर खूप त्रास लोकांना या ठिकाणी होतो। आपण तर रेल्वे सुद्धा येते, अंधेरी रेल्वेचा सुद्धा एक प्रश्न असतात किंवा पश्चिम रेल्वेचे वेगळे प्रश्न। रेल्वे सुद्धा केंद्राच्या अखत्यारीत येते, त्याबाबत तुम्ही समाधानी आहात? समस्या रेल्वेच्या ह्या खूप समस्या आहेत, कारण प्लॅटफॉर्मची उंची बघितली तर खूप रेल्वेच्या आणि प्लॅटफॉर्मच्या उंचीमध्ये फरक होता, त्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होत होत्या। वयोवृद्ध लोकांना जर जिने चढायच्या खूप मोठ्या समस्या होत्या। परंतु आता ज्या खासदार आहेत त्या खासदारांच्या माध्यमातून सरकचे जिने बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि प्लॅटफॉर्मची उंची त्यांनी वाढवली आहे, म्हणजे बऱ्या प्रमाणात त्यांनी रेल्वेचे काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही समाधानी आहात खासदाराबद्दल, किंवा आगामी आता कोणी सरी गजानन कीर्तिकर आले तर त्यांनी कोणती कामं या भागातली खास करून पूर्ण करावीत अशी आपली इच्छा आहे? एक तर कीर्तिकर साहेब पुन्हा निवडून आले तर या विभागामध्ये त्यांनी डेव्हलपमेंटच्या संदर्भात थोडं लक्ष घालावं आणि रेल्वेच्या काही थोड्या समस्या राहिलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्यात, ह्या सर्व लोकांच्या अपेक्षा आहेत। तुम्हाला काय वाटतं या भागातल्या साधारणतः समस्या? इस विभाग में सबसे बड़ी समस्या है, बहुत बड़ी स्लम एरिया है यहाँ पे, और स्लम का डेवलपमेंट जो SRA के माध्यम से होता है वो बहुत धीमी गति से हो रहा है, वो तेजी गति से होना चाहिए। सबसे बड़ी समस्या तो ये है यहाँ पे। और आप क्या चाहते हैं, अगर कोई खासदार आवे तो क्या आपकी समस्या दूर होनी चाहिए? कौन सी समस्या आपको लगता है कि उन्होंने फर्स्ट ध्यान उसके ऊपर देना चाहिए? सबसे बड़ी समस्या यहाँ पे जो डेवलपमेंट की है, गंदी बस्तियाँ है, वहाँ पे गलियाँ एकदम पतली है। यहाँ से आप निकलिए मरोल गाउठन की तरफ जाना हो तो बीच में एकदम बॉटल नेक जैसा हो जाता है, रास्ता चौड़ा होना चाहिए। खासदार को इस पे ध्यान देना चाहिए। क्या आप समाधानी हैं अभी जो गजानन कीर्तिकर खासदार हैं उनसे? अभी गजानन कीर्तिकर साहब के बारे में जहाँ तक सुना है
गजानन कीर्तिकर साहब ने काम तो अच्छा किया है, संसद में विभाग की समस्याओं को उठाया है, बहुत सी उनकी योजनाओं के बारे में भी सुना है, लेकिन अभी बहुत कुछ धरातल पे नहीं आया है. मला वाटतं विविध समस्या या भागामध्ये आहेत, मात्र थोडा अजून जर वेळ मिळाला तर आणखी समस्या दूर होतील अशी अपेक्षा वाटते. काही महिला सुद्धा आहेत, मुस्लिम महिला आहेत, त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्या म्हणजे ये एरिया में कौन से समस्याओं का सामना करना पड़ा? ये एरिया में एक्चुअली मैडम है ना, ये गटर वटर का इसका थोड़ी समस्या है हम लोग की, वो थोड़ी ये होनी चाहिए. बाकी हम लोग को थोड़ा अंधेरी कुर्ला रोड पे थोड़ी ट्रैफिक जाम है, उसकी समस्या हमारी थोड़ी हल हो जाएंगी तो अच्छा रहेगा. मेट्रो का काम आशा हो गया तो हम लोग को बहुत उसका खुशी है, लेकिन फिर भी मतलब हम लोग ट्रेन में जो लेडीज़ को जो सुविधाएं रहती है वो थोड़ी और बढ़ेगी तो हम लोग के लिए थोड़ी तसल्ली हो जाएंगी. जैसे हम लोग जो सर्विस वाले हैं तो हम लोग को थोड़ी तकलीफ होती है. बाकी ये सब तो ठीक है, हम लोग का अभी प्रॉब्लम तो है, महंगाई तो बढ़ी हुई है, लेकिन ठीक है अभी क्या हम लोग को चलाना पड़ता है महंगाई में, और कुछ तो हमारे पास ये नहीं है. फिर भी हम लोग मतलब ये है, उम्मीद है कि हम लोग को थोड़ी महंगाई कम करा दे, हम लोग के लिए थोड़ी सुविधा, लेडीज़ की सुविधा थोड़ी बढ़ा दे, हम लोग के लिए थोड़ी. क्या आप समाधानी हैं अभी के खासदार? हाँ ठीक है, अभी समाधान तो करना ही पड़ता है क्योंकि महंगाई है तो उसमें तो हम लोग को चलाना तो है ही. जो भी खर्चा आता है हम लोग को उसी में हम लोग को एडजस्ट करना पड़ता है, लेकिन ठीक है उसके हिसाब से तो हम लोग मतलब ठीक है थोड़ा. आप क्या कहना चाहते हैं, क्या क्या समस्याओं का सामना? नहीं, वो महंगाई का ही है हमारा, हर चीज़ महंगाई हो गई है बहुत सारा, तो पैसे की भी थोड़ी दिक्कत आती है, दूसरा कुछ है नहीं हमारा. और ट्रैफिक किधर जाए तो ट्रैफिक इधर से जाए तो रिक्शे वाले की इसकी उसकी, दूसरा हमारा कुछ नहीं, खाली महंगाई के ऊपर ये बहुत महंगा हो गया. गृहिणी करके आपको क्या क्या समस्याओं का सामना? महंगा तो है, फिर ये एरिया की कौन सी समस्या है? ये एरिया में भी सुविधा तो सब चाहिए, लेकिन वो ऐसी सुविधा तो कुछ है ही नहीं. ठीक आहे, आपण बघतोय काही सुविधा अधिक असाव्यात अशी इच्छा मात्र प्रत्येक जण व्यक्त करतो. अजून एक काही महिला आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊया. आपण ताई नेमकं काय सांगाल, या भागाच्या नेमक्या समस्या कोणत्या कोणत्या? आमची समस्या आहे की आम्हाला इकडे एक गार्डन तयार केलेलं आहे, ते आम्हाला खूप बऱ्या तरीके होत चाललंय आणि गावठणमध्ये बुजुर्ग आहात, त्यांना चालायला तकलीफ होते. एक मोकळा जागा असेल त्या जागेवरती त्यांना सुविधा मिळली ना, ते आम्हाला खूप बरं वाटते. और एक गृहिणी है आप, और गृहिणी करके आपको क्या लगता है कि क्या क्या होना चाहिए अभी? तो अभी फिलहाल ट्रेन में बहुत औरत लोग को प्रॉब्लम है, तो उधर खूब पंगा होता है, औरत लोग का भी पंगा होता है, आदमी लोग का भी छेड़छाड़ होती है, तो उसके लिए हम औरत लोग के लिए, लेडीज़ के लिए सुविधा जरूरी है. और गाउंटन में भी ज़रा पुलिस का आना जाना रहना ही चाहिए कि उधर भी गली गली में लोचा लपंगा होता है. कौन सा काम है कि वो अभी अगर फिर से इलेक्शन में जीत पाए तो उन्होंने पहला कि ये काम करना चाहिए एरिया? हमारा रोड का थोड़ा काम है और गाउंटन में का गरीब लोगों का ज़रा मदद करके उन लोग को अच्छा सुविधा मिलना चाहिए बस. एक दादा पण आहे. दादा तुम्ही बोलणार का? हां, मला एक सांगा, काय काय समस्या आहेत? तुम्ही एक दुकानात वगैरे दिसतात, काय काय समस्या? कारण अनेकदा आपण वगैरे नोटबंदी, जीएसटी सारखे सुद्धा इश्यूज आलेले आहेत. नोटबंदीचा इश्यू तर आहेच. नोटबंदीचा इश्यू म्हणजे जास्त झाला, कारण नोटबंदी झाल्यावर ते आता कामधंदा पण एकदम ठप्प झाला आहे आणि पहिल्यासारखा कामधंदा राहिला नाही. जसा आमचा व्यवसाय आहे, पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय आहे, ते पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय पण राहिला नाही. आता आम्हाला पण खूप कठीण म्हणजे समस्या आहे, कारण जे रस्त्याचं काम चालू आहे, ते अंधेरी कुर्ला रोडचं जे काम चालू आहे, ते लवकरचं लवकर आमचं एक विनंती केलं ते संपून टाका लवकरचं लवकर. तर आम्हाला जायला लवकर त्रास होतो, जरा घाटकोपरला त्रास होतो, ते लवकरचं लवकर होऊ शकेल ना, आम्हाला त्यांची विनंती आम्हाला. आपण बघतो की खास करून हा जो उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ आहे, हा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं सुरू आहेत, त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य नागरिक मात्र हैराण झालेले आहेत. त्याचबरोबर स्त्रियांचे प्रश्न आहेत, अगदी महागाई खूप झालेली आहेत, काही आपण बघतोय की ज्येष्ठांसाठी काही सुविधा व्हाव्या अशा काही समस्या मात्र आहेत. त्यामुळे खूप साऱ्या मागण्या घेऊन हे जरी मतदार लोकसभा आपल्या खासदाराकडे आलेले असले तरी मात्र जे सध्याचे खासदार आहेत गजानन कीर्तिकर यांच्याकडून मात्र हे थोडेफार समाधानी असल्याचंच आपल्याला बघायला मिळतं. इतरही मतदारसंघात आपण जाणार आहोत. चला तर मग. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेत आहोत. आपण बघितलं साधारणतः अंधेरीच्या मतदारांचा कल काय आहे. अनेक जण सेनेच्या बाजूने झुकलेले दिसले, मात्र दुसरीकडे महाकाली, जोगेश्वरी, गोरेगाव इथल्या मतदारांचा नेमका कौल काय आहे हा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.
पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेत आहोत. गजानन कीर्तिकर वर्सेस संजय निरुपम यांच्यात प्रामुख्याने लढत होते. अंधेरीतल्या मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेतलं, पण त्याचबरोबर जोगेश्वरी गोरेगाव इथल्या मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आपण आलेलो आहोत. गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात संजय निरुपम लढत आहेत. आपण आता थेट लोकांची मतं आपण जाणून घेणार आहोत. महाकालीला सध्या आपण पोहोचलो. एक दादा आपल्या बरोबर आहेत. दादा, या एरियातल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? म्हणजे तुम्ही कशासाठी विचारतायत ते? आपण लोकसभा मतदारसंघाचा आढावा आम्ही सध्या घेतोय. तुम्हाला काय वाटतं या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय? म्हणजे लोकसभा मतदार क्षेत्र आमचे जे लोकसभा प्रतिनिधी आहेत, जे सांसद आहेत, त्यांना आम्ही 5 वर्ष पाहिले पण नाही आहेत. ते एकदा निवडून फक्त निवडून लढायला आले होते, ते निवडून गेले. त्यानंतर आम्हाला दिसले नाही. आता बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये जे सुविधा हव्या आहेत, सिटी स्कॅन सेंटर हवे आहेत, डायलिसिस सेंटर हवे आहेत, त्या सुविधा दिल्या का त्यांनी? काहीच दिले नाही आहेत. मोठे मोठे गार्डन हवे आहेत आपल्याकडे मुलांना खेळायला, एज्युकेशन सेंटर हवे आहेत. हे कुठलाही प्रकल्प जे सांसद म्हणून जे काम केला पाहिजे तसा एकही काम त्यांनी केलेलं नाही आहेत. ते 5 वर्ष गायब होते. कुठे गायब होते आम्ही त्यांना बघितला नाही. आमची जी समस्या आहे, रेल्वेची समस्या आहे, 40-50 ट्रेन जे सकाळची आहेत रेल्वेची अंधेरीची, जी अंधेरीमधून चर्चगेटला जात होती, ते त्यांनी वळवल्यात गोरेगावला. आता अंधेरीकरांची जी पंचायत होत आहे, जी प्रॉब्लेम होत आहे, त्याच्यातून कोण बघणार ते? आपल्याला खूप नाराजी मात्र या महाकाली मतदारसंघामध्ये दिसून सध्या येताना बघायला मिळते. खूप कामं आहेत लोकांची. गजानन कीर्तिकर खरं तर गोरेगावचे रहिवासी आहेत, मात्र त्या ठिकाणी त्यांचं काम असल्याचा आरोप इथे करतात. आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. या काही महिला येतात. ताई, काय नेमकं सांगाल या मतदारसंघामध्ये आपल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? मतदारसंघ आम्हाला तर गजानन कीर्तिकर खासदार आहेत, ते तर कधी आम्हाला 5 वर्षात दिसलेच नाहीत. आणि आमचं कुठच्याही कामामध्ये त्यांनी 5 वर्ष निवडून आज उत्तर पश्चिम एरियामध्ये आम्हाला कुठेच दिसले नाहीत ते. आणि आमच्या इथे आता प्रोजेक्ट आहे, मुलांना नोकऱ्या नाही आहेत, महागाई वाढली आहे, सगळेच प्रॉब्लेम झाले आहेत, पण कधी आमच्या इथे सॉल्व्ह झालेले नाही. ते दिसलेच नाही तर पुढे काय काम करणार? एक महिला म्हणून आपण ट्रेन पण सुद्धा केंद्राच्या अखत्यारीत येतात. कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरं? ट्रेनचं तर भरपूर प्रॉब्लेम आहे आम्हाला. तर अंधेरीला जी पहिली ट्रेन होती अंधेरीला थांबायची, ती डायरेक्ट आता गोरेगावला थांबते. म्हणजे गोरेगावला भरून येते आणि आता आम्हाला अंधेरीमध्ये ती भरलेली मिळते, आम्हाला उभं राहायला सुद्धा भेटत नाही. हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ट्रेनचा. का तुम्ही खासदाराकडनं खुश आहात? आणि जर नवीन खासदार आला तर त्यांनी कोणती कामं करावी असं वाटतं? इथं कामं व्हायचीच जी राहिली आहे, ट्रेनची आहे, बिल्डिंग प्रपोजल आहे, मुलांना नोकऱ्या नाही, ही सर्वच कामं राहिलेली आहेत. आम्हाला तर खासदार काहीच उपयोग नाही. 5 वर्षात तर आम्हाला दिसलेच नाहीत. तुम्ही नेमकं काय सांगा, कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना? प्रोजेक्टात 15 वर्ष आले, म्हणजे 5 वर्षात कुठे कोणालाही खासदारला बघितलं नाही. सगळ्यात गजानन कीर्तिकर नाही, कोणी नाही आहे. आणि आम्ही कामाला कुठे गेलो की रस्त्यात इतकी ट्रॉफिक अडकून राहतो तर कुठे जाण्याचंच येत नाही आहे. आणि आमची लोक इतकी तरसलीत की कधी आमचा प्रोजेक्ट पुरा होणार आहे. मग अतिशय बेसिक अशा यांच्या तक्रारी आहेत की अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. त्यात गृहिणींचा महागाईच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय, बेरोजगारीचा प्रश्न आहे, रोजच्या जीवनाचा हे प्रश्न आहेत. आणखी काही गृहिणी येतात, थेट त्यांच्याशी आपण बोलूया. ताई, नेमकं काय सांगाल, कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतोय? हमारा समस्या ये है कि देखो, इधर पहले सरदार बोला आपके अकाउंट नंबर खोलाया कि हम तुमको अकाउंट में डालेगा, तो गरीब हम कैसे जिएंगे? हमारे बच्चे 10 गो है, 2 जन कमाने वाला है, इतना महंगाई कर दिया, 1 पैसा घर में नहीं बच रहा। मतदारसंघ की समस्या क्या है? आपके इलाके की समस्या क्या है? गैस इतना महंगाई कर दिए हैं, 900 अब 1000, अभी कहाँ से भरेगा? इतना कमाई नहीं रहेगा तो कहाँ से भरेगा? या तो भूखे मरो। क्या आपके नेता से खुश है? खासदार है यहाँ का, उससे खुश है आप? नहीं, अभी क्या करेगा, ना तकलीफ ही है। तो दवा पानी नहीं टाइम से होता है, धंधा पानी नहीं है। अभी पैसा रहेगा तो दवा खाएगा, नहीं तो नहीं खाएगा, नहीं तो ऐसे मरेगा। क्या करेगा अभी गरीब आदमी, कहाँ से लाएगा? आता मोदींनी दिलेल्या वचनांची पूर्तता सुद्धा झाली नसल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. अनेक जण, आपण ह्या महाकालीच्या या सगळ्या भागामध्ये फिरतो आहोत, पण अनेक जण इथे नाराज असल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे. कारण काही ठिकाणी आपण बघतो की एका ठराविक भागात गजानन कीर्तिकर जे खासदार आहेत त्यांनी लक्ष वेधलेलं आहे, मात्र काही ठिकाणी आपण बघतोय की ह्या खास करून भागामध्ये, अंधेरीच्या भागामध्ये मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचं वाटतं. काही दादा, आता या विभागातल्या समस्या काय आहे?
आपल्या विभागातल्या ज्या खासदाराच्या ज्या समस्या आहेत, तर रोडवर एवढं ट्रॅफिक आहे, मेट्रोचं जे काम चालू आहे ते मेट्रोमुळे एवढं ट्रॅफिक होत आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष आहे यांचं. आणि कधीही दिल्लीत किंवा कुठे संसदेमध्ये कुठलाही विषय मांडलेले नाही आहेत. आणि आज खासदार जे आहेत, आता हे गजानन कीर्तिकर मग फक्त आता इलेक्शनमध्ये नाव आम्ही ऐकतो आहोत, नाही तर 5 वर्ष त्याला बघितलंच नाही आहे कुठल्या विभागात फिरताना किंवा कुठली सामाजिक कामं करताना. आपण बघतो साधारणतः लोकांचं बघितलं तर पुनर्वसनाचा प्रश्न याही मतदारसंघामध्ये तेवढाच दिसून येत आहे. महाकाली एरियामध्ये आपण आहोत. या एरियामध्ये मात्र गजानन कीर्तिकर यांच्याबद्दल नाराजी दिसून येते, हे मात्र नक्की. अनेक कामं आहेत, पण जी कामं ते दाखवतात ते कुठेतरी पालिका लेवलची कामं असतात असा सुद्धा आरोप इथले थेट नागरिक करताना दिसत आहेत. इतरही काही एरियामध्ये आपण जाणार आहोत. चला तर मग. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेत आहोत. आपण बघितलं काही ठिकाणी साधारणतः महाकाली आणि या परिसरामध्ये आपण बघितलं तर गजानन कीर्तिकर इथले स्थानिक खासदार आहेत, त्यांच्याबाबत नाराजी दिसून येते. सध्या मी जोगेश्वरी भागात इकडच्या नागरिकांच्या एक सर भेटले आहेत. सर, तुम्ही सांगा इकडे नेमक्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? इथे समस्या आहे ट्रॅफिकची, परंतु ती आता क्लिअर होणार आहे, कारण आता हायवे ब्रिज आहे, तो ब्रिज थोडासा आता मोठा होणार आहे. हा 30 फीटचा रोड आहे, तो रोड आता 60 फीट होणार आहे, कारण त्याचं काम बरेच दीड वर्षापासून मेट्रोच्या कामामुळे थांबलेलं आहे, परंतु ते आता लवकरात लवकर होईल. पण साधारणतः तुम्ही इथल्या खासदाराबद्दल खुश आहात का, किंवा नवीन खासदार आला तर कोणती कामं प्रकर्षाने करावी असं? ना, आम्ही आमच्या खासदारांबद्दल, आता जे विद्यमान खासदार आहेत गजानन कीर्तिकर यांच्या कामाबद्दल खुश आहोत आणि ते खूप चांगलं काम करत आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं, काय समस्या आहेत या भागात? आम्ही आमच्या खासदारांपासून एकदम खुश आहोत, म्हणजे सॅटिस्फाय आहोत, कारण आमच्या जोगेश्वरी स्टेशन आहे, आमच्या या जोगेश्वरीतला सर्वात महत्त्वाचा विषय जो होता तो म्हणजे पोस्ट ऑफिसचा. तो पोस्ट ऑफिसचा सर्वात मोठा विषय आमच्या खासदार साहेबांनी, जे आमचे कीर्तिकर साहेब आहेत, त्यांना विषय चांगल्या पद्धतीने सोडवला आणि त्यात सध्या हल्लीच 2 ते 3 महिन्यांपूर्वी त्या पोस्ट ऑफिसचं ओपनिंग त्यांच्या हस्तेच झालं. आपण बघताय की इकडचा साधारणतः जोगेश्वरीचा भाग आपण फिरतो आहोत. या भागामध्ये मात्र कीर्तिकर यांच्या कामाबद्दल समाधानी असलेली लोक दिसतात. इतरही काही लोकांशी आपण बोलणार आहोत. चला तर मग. एक भाऊ आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे थेट जाऊया, बघूया तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. दादा, काय नेमकं सांगायला भागातल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? या भागातल्या समस्या मेन म्हणजे रेल्वेचं होतं, ते आता इथल्या साहेबांनी म्हणजे अक्षरशः सॉल्व्ह केलेलं आहे, कारण गाड्या थांबत नव्हत्या, गाड्या वगैरे आता थांबायला लागलेत, गाड्याचं टायमिंग चेंजेस केलेलं आहे. आणि पब्लिकला ब्रिज नव्हता, तो मधले एक जोगेश्वरी प्लॅटफॉर्मला कॉर्नरला दोन्ही ब्रिज होते, मधले एक ब्रिज बांधून दिलं, सेट टाकून दिलं 2 नंबर प्लॅटफॉर्मला. आपण इथे एक वैशिष्ट्य आपण एक बघितलं पाहिजे या मतदारसंघाचं, म्हणजे काही मुस्लिम लोक सुद्धा आहेत, ते थेट गजानन कीर्तिकर यांच्या बाजूने दिसत आहेत. काही अजूनही काही लोक आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया. दादा, या भागातल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत नेमक्या, आणि काय तुम्ही तुमच्या खासदारापासून खुश आहात का? यस, बिल्कुल, हम अपने खासदार से बहुत खुश है. कीर्तिकर साहब ने यहाँ पर बहुत अच्छा काम किया है, जैसे कि हमारे जो रेलवे लाइन में एक्सकलेटर का काम शुरू किए, उसके बाद यहाँ बहुत सारे शौचालय बनाए, पब्लिक ग्राउंड बनाए, गार्डन बनाए. बहुत संतुष्ट इनके काम से. लेकिन ये विभाग की समस्या क्या क्या है स्पेशली देखा जाए? स्पेशली देखा जाए तो हमारे को यहाँ पर एजुकेशन की कमी है, हमको एजुकेशन चाहिए, बच्चे पढ़ सके. बेरोजगारी है यहाँ पर, अनएम्प्लॉयमेंट है, पुअरनेस है, गरीबी है, बस ये सब प्रॉब्लम्स है. महंगाई का तो बहुत तकलीफ है, दिन ब दिन बाहर जो रेट्स है बढ़ते जा रहे हैं, इंसान की इनकम बढ़ रही नहीं है, बट दिन ब दिन खर्चे बढ़ते जा रहे हैं, भाड़े की शिकायत, बहुत सारी प्रॉब्लम्स है मैम इधर. और अगर आपका कोई खासदार है, अगर आप बोल रहे हैं कि गजानन कीर्तिकर आया या कोई खासदार है, आपको क्या लगता है प्रायोरिटी से कौन सा काम उन्होंने यहाँ पे आने के बाद पहला करना चाहिए? करने के बाद कौन सा पहला काम अभी बाद में करना चाहिए? उनको करना चाहिए तो सबसे पहले काम था कि बेरोजगारी हटाना चाहिए मैम. तो अगर लोग कामगार हो जाएंगे, अगर बेरोजगारी हो जाए तो अपने आप यहाँ का जो प्रॉब्लम्स है वो अपने आप क्लियर हो जाएंगे. बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा आहे की हा एक प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर आपण बघतोय की महागाईसारखे सुद्धा प्रश्नांना आणि खास करून तरुणांना सुद्धा याचा सामना करावा लागतो. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेतला. आपण बघतोय गजानन कीर्तिकर इथले स्थानिक खासदार आहेत आणि यावेळी काँग्रेसनं संजय निरुपम यांना या निवडणुकीमध्ये या विभागातनं तिकीट दिलेलं आहे. अंधेरी या भागामध्ये साधारणतः मतदारांचा कौल जर आपण बघितला तर त्यांनी आरोप केलेला आहे की गजानन कीर्तिकर हे आपल्या भागातच कामं जास्ती करतात आणि अंधेरीकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे नाराजी गजानन कीर्तिकर यांच्या बाबतीत थोडीफार दिसून आली. पण दुसरीकडे संजय निरुपम नौके आहेत, त्यांना इथले उमेदवार किंवा इथले मतदार किती स्वीकारणार हा सुद्धा प्रश्नच आहे. मात्र खरी लढत होते ती भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेची युती असलेल्या गजानन कीर्तिकर आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या संजय निरुपम यांच्यामध्ये.
मतदार राजा सुज्ञ आहे. कोणाच्या बाजूने कौल देणार हे आता आगामी निवडणुकीमध्ये कळेलच. आम्ही मतदार या शो मधून असेच मतदारांचे मतं आम्ही जाणून घेणार आहोत. पण आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात भेटूया एका नव्या मतदारसंघामध्ये. तेव्हा पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.